नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज जो आपला चौथा धडा आहे त्याचं नाव काय आहे? देहात और शहर. देहात म्हणजे गाव और शहर म्हणजे शहर. तर या पाठात किंवा या धड्यात लेखकने काय दिले आहे चला बघूया. पहिला आपण लेखकचा परिचय बघूया. लेखकचं नाव काय? अभिषेक पांडे. काय आहे? अभिषेक पांडे. जन्म 29 जनवरी 1992, मुंबई, महाराष्ट्र. परिचय: समसामयिक विषयों में अभिषेक पांडे जी की विशेष अभिरुचि एवं लेखक रहा है। प्रस्तुत पत्रों में लेखक ने देहात और शहर के अपने सुख दुख एवं बढ़ती हुई जनसंख्या के अभिशाप पर अनेक सुझाव दिए हैं। इथे लेखकने काय म्हणाले आहे की जसं गावातून लोक इथे येते, कुठे शहर येते कामीसाठी, जे पण गावाला नाही आहे त्या उद्योगसाठी इथे येते, त्यांचं सुख आणि दुःख कसे जाते ते दिले आहे. तर तुमच्यासमोर एक चित्र आहे जिथे लिहिलं आहे प्रिय मित्र शहर नमस्कार आणि दिनांक 1 ऑगस्ट 2017. तर हे झालं तुमचा कसं आपण पत्र लिहायचं असा यांचा विचार होता. तर असा यांचा विचार होता, म्हणून त्याने हे चित्र तुम्हाला दाखवले आहे. चला बघूया. बघा, कल तुमसे बात हुई, मेरे सुख दुख के संबंध में पूछा. इथे काय लिहिले आहे? कोणी कोणाला पत्र लिहिले आहे? देहातने शहरला पत्र दिले आहे आणि पत्रात काय लिहिले आहे की कल तुमच्यासोबत बात झाली, मतलब बातमी झाली होती, तर माझं सुख कसं आहे, दुःख कसं आहे असं तुम्ही विचारले होते. धन्यवाद. त्याचा धन्यवाद. बहुत सारी बातें मन में है, सब कुछ दूरध्वनी पर कहना मुश्किल है. इथे लेखक काय सांगितलंय की खूप सारे बात आहे, खूप सारी बातमी आहे माझ्याकडे, पण किती दूरध्वनी म्हणजे फोनावर किती सांगणार आहे हे मुश्किल आहे. तरी मी तुम्हाला काय लिहिले आहे, मला विचार पडला की मी तुम्हाला पत्र लिखून दिले आहे. सोचा पत्र ही लिखू. तर मला असा विचार आला की मी तुम्हाला पत्र ही लिहून देणार. चला बघूया. अब मैं अपना दुखड़ा क्या रहूं. आता माझं जे दुःख आहे तुमच्या समोर मैं का ठेवू. चलिए इस बार कुछ अच्छी बातें मी तुमसे साझा करता हूँ. आता मी तुम्हाला काही छान बातमी शेअर करणार आहे किंवा सांगणार आहे. डिजिटल क्रांति का थोड़ा असर हमारे गांव में भी दिखाई पड़ने लगा है. जे डिजिटल झाली आहे, आपली जे क्रांती डिजिटल झाली आहे त्यांचा काही प्रभाव आमच्या गावात पण आले आहे. मोबाइल के माध्यम से नित नवीन सूचनाएं हम तक पहुंचने लगी. मोबाईल जे आहे त्याच्या माध्यमातून आमच्या गावात पण नवीन सूचना आले आहेत. स्वच्छ ग्राम स्वस्थ गांव परियोजना घर घर तक गई है. जे स्वच्छ ग्राम म्हणजे स्वच्छ गाव आणि स्वस्थ गाव या जो योजना आहेत त्या आमच्या गावात पण घरी घरी पहुंचली आहे. ग्रामजन के भी शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार, खेती के नवीन औजारों और आधुनिक खेती की पद्धतियों को थोड़ा थोड़ा जानने लगे हैं. इथे लेखक काय म्हणाले आहे की जसा की जे ग्राम आहे, गावामधून शिक्षा आणि स्वास्थ्य, रोजगार, जे रोजगार इथे नाही आहे म्हणजे बेरोजगारी, जे रोजगार नाही, आणि खेती मतलब शेती करणारा नवीन जो औजार आहे त्यातून वर्तमान कालाची पद्धतीनु फक्त थोडा थोडा इथे पण आले आहे आणि आम्ही पण ती बघणार आहे. घर घर में शौचालय जैसी सुविधा के प्रति लोग जागरूक हो रहे हैं. घरातून काय आहे काय नाही हे पण त्या जे सुविधा आहे त्यातून त्यांना जागरूक केले आहे. म्हणजे शौचालय पण जेव्हा गावात शौचालय नाही होते, लोक बाहेर जात होते, पण आज जे शौचालय आहे घरामधून पण बनवले जात आहे, त्यातून पण लोक जागरूक झाले आहे. हालांकि कुछ परेशानियां अभी की वही है. आता काही परेशानी इथे पण आहे, पण काय आहे चला बघूया.
पीने का पानी लाने के लिए दूर दूर तक जाना पड़ता है. पाणी जे पिण्याचं आहे त्या घ्यायला खूप दूर जाणे लागत होते. मेरा यहाँ विद्यालय तो है, पर उनमें आवश्यक सुविधाएं नहीं है. इथे विद्यालय म्हणजे शाळा आहे, पण त्याच्या जो अति आवश्यक सुविधा आहे ते इथे नाही आहे. महाविद्यालय तो हमारे गांव से बहुत दूर है. जे महाविद्यालय आहे ते इथे आहेच नाही. इथे नको आहे आणि त्यातून गावातून खूप दूर आहे. तर हे झालं आपला पहिला आकलन. आता दूसरा आकलन. तुम्हारे बारे में सोचता हूं तो लगता है कि तुम्हारे पास अत्याधुनिक और अच्छी सुविधाएं विकसित तकनीक है. इथे लेखक काय म्हणाले आहे की मी जेव्हा तुमचा विचार करतो तेव्हा माझ्या मनात असं असतं की तुमच्याकडे सगळी सुविधा आहे. तुमच्याकडे सगळी सुविधा आहे. अब आपके सामने एक चित्र आया है. तुमच्या समोर एक चित्र आलं आहे. त्यातून तुम्हाला काय दिसत आहे? इथे एक कुवा दिसत आहे आणि इथे म्हैस, गाय, बैल इथे उभे आहे आणि हे सगळं दिसत आहे. घर आहे, वृक्ष आहे, हे सगळं दिसत आहे. तर आता लेखक काय म्हणाले? चला बघूया. तुम्हारी दिन दुनी रात चौगुनी उन्नती हो रही. तुमचा जो दिन आहे ते दुगणी आणि चौगुनी उन्नती तुम्ही करत आहे. तुम कितने सुखी हो. तुम किती सुखी आहे. तुम्हाला हे ते गाव शहरला असं विचारत आहे. गांव शहरला ऐसा विचारत है कि तुम्हें कितनी सुखी है. यातायात के आधुनिक साधन, पक्की चौड़ी सड़कें, बड़े बड़े शॉपिंग मॉल और 24 घंटे बिजली की सुविधा तुम्हारी शान में 4 चांद लगा देती है. इथे गाव जो आहे शहरला काय सांगते की तुमच्या येथे खूप सारे लाईट आहे. 24 तास लाईट म्हणजे बिजली येते आणि मोठ्या मोठ्या शॉपिंग मॉल पण आहे आणि जे यातायातचे साधने आहे, चालक जो आहे, साधने आहे ते खूप सारे इथे आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही किती मागे आहे असं गावने शहरला सांगितले. कभी कभी मन बहुत उदास हो जाता है. कधी कधी माझं मन जो आहे खूप उदास होते. का? एक जमाना था जब मेरे यहाँ बहुत खुशहाली थी. असा एक वेळ होता जेव्हा माझे इथे खूप लोक खुशी होते. चारों तरफ हरियाली थी. आसपास जे 4 जगह आहे त्याच्यात खूप हरियाली म्हणजे हरी हरी झाड, हे सगळे वृक्ष होते. पर अब पहले जैसी रौनक नहीं रही. पण आता ते रौनक नाही राहिले. मैं असुविधा, बेरोजगारी, आपसी झगड़े, गुटबाजी, अशांति जैसी समस्याओं से गिरता जा रहा हूँ. यहाँ पे लेखक ने क्या बोला है, यहाँ इथे गावने शहरला काय सांगितलंय की इथे काय असुविधा, कोणाची पण सुविधा नाही, बेरोजगारी आहे, आपसीचे झगडे होते, भांडण होते, जे गुटबाजी होती, दल बनवलं जाते होतं, अशांती अशी समस्या इथे खूप आहे आणि त्यातून मी घिरत जाणार आहे. घिरत आहे, त्यातून मी काय करत आहे? घिरत आहे. बघा, जा रहा हूं. यहाँ के कुछ अशिक्षित और अल्पशिक्षित लोग परिवार कल्याण के प्रति आज भी उदासीन हैं. इथे जो लोक राहत आहे ते पण काय आहे? अशिक्षित आहे, अल्पशिक्षित म्हणजे की त्यांना शिक्षण नाही भेटले आहे आणि त्यांचं सोच, त्यांचा विचार हे पण वेगळेही असतात. त्यांचा परिवारचा, त्यांचं कुटुंबचा कधी कल्याण होणं आजपासून ते उदासीन आहे. जनसंख्या भी बढ़ रही है, उनके लिए यहाँ काम धंदा नहीं है. आणि गावातून जनसंख्या भी वाढू लागत आहे आणि त्यांचं पण काही कार्य नाही, काही उद्योग नाही, काही धंदे नाही. तर त्यांचं पण मन असं झालं आहे की आपण काय करतो इथे. रोजगार की तलाश में लोग शहर जा रहे आणि त्यातून जो गावात आहेत ते लोक कुठे जाणार आहेत? शहर. का? कारण इथे काहीही कार्य नाही आहे, इथे काही उद्योग नाही, इथे लोक काय झाले आहे? बेरोजगार झाले आहे. म्हणून ते इथून कुठे जाणार आहे? शहरला जाणार आहे. यहाँ काम के लिए मजदूर नहीं मिल रहे. इथे मजदूर नाही भेटते. का? की सगळे लोक कुठे गेले? शहरात गेले. म्हणून इथे कोणीही काहीही म्हणजे कोणीही मजदूर किंवा व्यक्ति किंवा माणूस नहीं भेटणार आहे. शहरी चमक दमक और आधुनिक सुविधाओं की ओर आकर्षित होकर लोग मुझे अकेला छोड़कर तुम्हारी
तुम्हारी और दौड़ रहे. इथे तुमच्या येथे जे शहरी चमक धमक म्हणजे जे वीजली आहे आणि यातायातचे साधने आहे आणि मॉल आहे, हे आधुनिक जे सुविधा आहे त्यातून खूप आहे आणि गावातून लोक तिथे जात आहे आणि ते चकाचौंध म्हणजे जे चारो तरफ जे चकाचौंध आहे त्यांचं आकर्षित होणे हे आहे आणि मी इथे एकटाच उभे आहे. सगळे लोक शहरमध्ये जात आहे. यहाँ स्वास्थ्य सुविधाएं भी नाही, इथे स्वास्थ्य सुविधा पण नाही आहे. म्हणजे इथे औषध नाही आहे, दवाखान्यात नाही आहे, अस्पताल नाही आहे. हे खूप जे स्वास्थ्य सुविधा असतात इथे काही पण नाही आहे. बीमारियां हैं पर पर्याप्त मात्रा में सुसज्ज और अच्छे अस्पताल नहीं है. लोक बीमार पडते आणि त्यांचा स्वच्छ अस्पताल नाही आहे. काही पण नाही, डॉक्टर नाही आहे. खूप सारे असं गोष्ट आहे जे गावातून नाही आहे आणि शहरातून आहे. लोगों को ठीक समय पर दवा नहीं मिल पाती. मेरा परिवार टूटा सा रहा है. बताइए मैं क्या करूं. आणि गाव असा प्रश्न विचार करत आहे शहरला की सांग मला मी काय करू, कारण की इथे कोणी पण नाही आहे. मी एकटाच इथे पडला आहे आणि जे आजारी पडते त्यांचं त्याला औषध नाही देत आहे मी, दवा नाही भेटत मला आणि माझं जे कुटुंब आहे, माझं जे परिवार आहे ते तुटत आहे. तुम्ही मला सांगा की मी काय करू. तुमचा मित्र देहात, तुमचा मित्र गाव. आता आता गावने जो आहे मतलब गावात जे आहे ते शहरांना काय दिलं, पत्र दिले. आता काय आहे की जे शहर आहे ते देहातला पत्र दिले आहे. बघा, प्रिय मित्र देहात नमस्कार आणि दिनांक 15 ऑगस्ट 2017. आता इथे काय झालं की जे गावात पत्र आला आहे आता त्यांचा रिप्लाय आणि त्यांचा आता बातमी जे झाला आहे ते पत्र पडत आहे त्यांचा दूर ते दिले आहे. आता कोण पत्र लिहत आहे. आता देहांतला शहर लिहत आहे. बघा, नमस्कार, आज स्वतंत्रता दिवस है. इस उपलक्ष्य में हार्दिक बधाई. पत्र मिला, तुम्हारी प्रगति के बारे में जानकर खुशी हुई. इथे काय म्हणाले, तुमचं पत्र भेटला मला आणि त्यांचं उपलक्ष 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवसच्या उपलक्ष मी तुम्हाला हार्दिक बधाई देत आहे. तुमची प्रगती जाणून मला अतिशय खुशी झाला, आनंदी झाला. मित्र परिवर्तन सृष्टि का नियम है. जे ये नियम आहे ते प्राकृतिक म्हणजे सृष्टीचा हे एक नियम आहे. भला तुम्हारी स्थिति क्यों न बदलती, धीरे धीरे और भी विकास होगा. तुमची ही स्थिती बदलली आहे तर मला खूप अतिशय आनंद आहे. ती प्रकृतीचा नियम आहे. थोड्या वेळाने काही अजून विकास होणार आहे. आता इथे बघा एक कविता आहे. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सीचे सो घडा ऋतू आहे पल होय. इथे काय म्हणाला आहे की थोड्या थोड्या वेळाने लोक काय होते बदलते आणि जसा एक बागातून पाणी डालतं ते झाड वृक्ष उभे होतं तसंच सगळं लोक पण उभे होणार आहे. माना की कुछ परेशानियां है, वहां के परिवार तेजी से मेरे यहाँ आ रहे. इथे लेखकने काय म्हणाले आहे, शहरने देहातला काय म्हणाले आहे की माहिती आहे मला की तिथे खूप सारी परेशानी आहेत, तेथून लोक इथे येत आहे, परंतु यहाँ आकर भी सब कहाँ सुखी है. परंतु इथे येणार पण लोक सुखी नाही आहे. चिराग तले अंधेरा है, म्हणजे जिथे उजाला आहे तिथे अंधेरा पण आहे. जिन बस्तियों में जिन हालतों में वे रहते हैं तुम सुनोगे तो और बेचैन और व्यथित हो जाओगे. इथे देहातने काय सांगितले, शहरने काय सांगितले हे देहातला की इथे जो लोक आहे ते कशी हालतीमध्ये इथे राहत आहे. खोली नाही आहे आणि बिजली नाही आहे. तुम्हाला माहित पडणार तर तुम्ही खूप बेचैन जाणार आहे, असा शहर देहातला म्हणाले. मेरे यहाँ दिन ब दिन बढ़ती भीड़ से मैं परेशान उठाऊं. मी अतिशय परेशान झाला आहे जे भीड़
येत आहे इथे ती मी अतिशय परेशान झाला आहे। जिस चमक दमक की बात तुम कर रहे हो वह सबको कहाँ उपलब्ध है। जे चकाचौंधची बातमी तुम्ही केली आहे ते सगळ्याला नाही आहे। तुम्हारे यहाँ से जो यहाँ आते हैं कई बार बाद में पछताते भी है। जे लोक गावातून इथे येतात ते काही दिवस इथे राहते आणि पश्चाताप करते कि मी का आले इथे। मैं चाहता हूँ कि तुम अपने लोगों को समय रहते अपना महत्व समजाओ। सहर काय सांगितले देहातला गावाला की मला असं वाटतं की तुम्ही तुमचा महत्व त्यांना करावं। छोटा परिवार सुखी परिवार की बात अब उनकी समझ में आ जानी चाहिए। तुम्हें उन्हें बुराइयों से दूर रखकर विभिन्न व्यावसायिक कौशलों कंप्यूटरों से ज्ञात कराना चाहिए। आणि इथे काय म्हटले आहे की जसं छोटा परिवार होता, छोटा कुटुंब होता त्यात खूप सुख होते आणि हा तुम्हाला कळवण जाणार आहे। हा तुम्हाला सांगितले आहे, तुम्हाला हे सांगायचं आहे आणि जे पण बुराई आहे त्याचा तुम्ही दूर व्हावं आणि वैषयिक कौशल्य कॉम्प्युटर यातून तुम्ही जावा। तर आज आपण काय शिकलो की कसा जे गावात लोक राहते त्यांना काही काही त्याचे महत्वाचे जे वस्तू आहेत त्यांना नाही भेटते, जसं की वीज पाणी अशा प्रकारचा जे आहे जो प्राकृतिकच्या महत्वाचे आणि जीवनाचा उपयोगी आहे ते आम्हाला नाही भेटते। ते कसा येत आहे असा दिले आहे।